धमाकेदार सुरुवात होतीये. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळला, रन्स कंप्लीट केल्यात त्या 2. सुरुवातच दमदार झाली आहे. पहिल्या बॉलवरती 2 रन्स आल्यात. अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तर वासुदेवच्या अगेन्स्ट असा आविर्भाव इथे दाखवला ना, तर त्याच्या अगेन्स्ट रन्स आले तर कदाचित या मॅच मध्ये किंबहुना मोठे स्ट्रोक पाहायला मिळणार. सुरुवातीपासूनच रोहित पाटीलचा हा आविर्भाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना बॅटिंग करणं आणि आक्रमकता धारण करणं, किंबहुना प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करत असताना हे रन्स आणि इथे स्ट्रोक गोळा करायला लागतील. उजव्या एसीवरती होता बॉल, खराब क्षेत्ररक्षण, फायदा इथे उचललाय. दोन्ही बॅटरने रन्स कंप्लीट केल्यात. दुहेरीचा प्रयत्न, जोखीम घेतली, रन्स कंप्लीट केल्यात. एकंदरीत 4 धावा पहिल्या 2 बॉलवरती आल्यात. रन्स इथे येऊ लागल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक जरूर आलेले नाही आहेत, परंतु त्याला बाजूला सारत धावा आपण गोळा करू शकतो याच प्रयत्नाने उद्देशाने आहेत हे दोन्ही बॅटर. प्रत्येक बॉलवरती जर का 2 धावा आल्या तर 24=2 जर का केल्या तर 48 होतात. आणि 48 रन या क्लायमेटमध्ये किंवा या सिच्युएशनला एक फायटिंग टोटल आहे. मी म्हणेन ही धावसंख्या विजयाची हमी देईल, 48 धावा, परंतु त्या आधी बनवाव्या लागतील. 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील आपण पाहतो वेगाने टाकला हा चेंडू. अपील करण्यात आली होती, उत्साहित होता गोलंदाज. पंचांनी इथे पाहिलं आणि सांगितलं की यस, हा चेंडू एक्झॅक्टली कुठे ट्रॅव्हल होतं हे आधी पाहून घ्या. आणि तदनंतर हा निर्णय इथे देण्यात येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल, गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. यावेळेला ताकदीचा वापर केलाय. गॅप मध्ये पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एकच मारला, सॉलिड मारला, धमाका षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. एक दमदार षटकार येत असताना बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील, हिटमॅन रोहित, आणि त्याच्या बॅटिंग मध्ये तो क्लास इथे पाहायला मिळतोय. खोलामध्ये टाकलेला बॉल ऑन साइडला, इथे दोन्ही गाड्या एका रुळावरती होत्या. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपामध्ये रोहित पाटील बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत होते. ज्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला हा हलगर्जीपणा होता. पहा पुन्हा एकदा आपण पाहतोय विविध कॅमेरा अँगलने. इन स्विंग यॉर्कर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, फिंगर रोल केली, परंतु मी क्षेत्ररक्षकाचा कौतुक करेन, अचूक थ्रो, अगदी ऑन दी स्टंप, आणि क्षेत्ररक्षक फलंदाज फ्रेम मध्ये देखील नव्हता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय रोहित पाटील बाद झालाय. राहुल शेळके नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत. वासुदेव, पुढचा बॉल, यावेळेला सरळ बॅटने केला, कव्हर्सला, डीप पॅक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. आल्या मैदानाच्या आतमध्ये राहुल मैदानाच्या आत, चेंडू मैदानाच्या बाहेर, चौकार. इनसाइड आउट, डीप पॅक्सा कव्हर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. जणू काय फटका खेचल्यानंतर तो सांगत होता की तू खीच मेरी फोटो, अशा स्वरूपामध्ये त्याने हा स्ट्रोक खेळल्यानंतर काय पोज घेतली होती, पॉज घेतला होता. चौकाराला संघाची धावसंख्या 14. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. रणनीतीबद्ध कामकाज अद्याप पाहायला मिळालाय. इंटेन्शन क्लिअर आहेत दोन्ही फलंदाजांचे की इथून आपल्याला जर विजय प्राप्त करायचा या सिच्युएशनला रन्स गोळा करावा लागतील. रोहित पाटीलने जो काही षटकार ठोकला होता ना, त्याच्या बॅटचा फुल फोर्स किंवा त्याच्या मुखामधून काही विशिष्ट असा आवाज आला होता. कारण इथे ना षटकार लगावणं आत्ता बाबी सोपी राहिलेली नाही आहे. हवेमध्ये दमटता आली आहे, बॉल जास्तीचा ट्रॅव्हल करणार नाही, आणि या कारणास्तव आपण जास्तीचे स्ट्रोक हवेमध्ये न खेळता
बाउंड्रीज वरती कसं कॉन्सन्ट्रेट करू, किंवा सिंगल आणि डबल मध्ये कसं कॉन्सन्ट्रेट करू याच्याकडे कल पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवरती प्रेम गायकवाडला आपण पाहत आहोत. पीजी गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला, त्याच्या जर्सीवरती पीजी आपण पाहत आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने चेंडू टाकला होता, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. संदीप फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे प्राप्त होतीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून हा थ्रो ऑन दी स्टंप इथे पाहायला मिळाला. सीमारेषेवरती असणाऱ्या क्षेत्ररक्षकाचा थ्रो ज्या वेळेला ऑन दी स्टंप येतो ना, ती पाहणे एक अद्भुत अनुभूती राहते. कारण ज्या वेळेला एखाद्या फलंदाजाला तुम्हाला बाद करायचा आलेला थ्रो हा नेहमीच जास्तीचा फ्लॅट आणि तोही वेगवान असायलाच हवा. आणि ते सारं काही इथे करत असताना इत्तमभूतपणे अगदी व्यवस्थितरित्या केलंय. चौकार आणि षटकार अपवाद वगळता रवींद्र जडेजाही त्याला एक मोठा अपवाद आहे की तोही ऑन दी स्टंप थ्रो देत असताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल लोअर फुल टोज होता. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट केली, दुहेरीसाठी पलटलेत. क्षेत्ररक्षक वासुदेव होता कदाचित त्या ठिकाणी. काय चेंडूवरती वेगाने आला, फेकी केली जरूर, बॅकअप नव्हतं, परंतु रन्स कंप्लीट करत असताना हे ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. फ्रेम मध्ये नव्हता बॅटर, कदाचित हा बॉल हिट होतोय तर सुपर हिट असता. तरी ते प्रेम गायकवाडसाठी बघा, भाऊशेठ पाटील यांच्या वतीने क्लिंग बॉल जर तुम्ही फलंदाजाला बाद केलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. O2 जयेश भोसले सर. क्या बात आहे. पारितोषिक आलंय खेळाडूंसाठी. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 16. एक फलंदाज बाद झालाय. त्रिफळाची बाद करायचा फलंदाजाला. इथे पहा कलात्मकतेचा आविष्कार, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. स्वतःला स्ट्रेच केलं होतं, रोल केलं बॉडीला आणि स्विच केला, परंतु इम्प्रोवायझिंग करत असताना या फटक्याला इथे एक्झिक्यूट केलं. फ्रंट लेगला मात्र आपण पाहिलं ना तर मागे ठेवलं, बॅक लेफ्टला बदललं आणि स्ट्रेच करत असताना एक चांगला स्ट्रोक येतोय. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल शेळकेच्या बॅटमधून, विशाल शेळकेच्या बॅटमधून आला. आघाडीला आलेला विशाल शेळकेला आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर, चांगले स्ट्रोक सिलेक्शन. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील करण्यात आली, लाऊड अपील. वीक 1 चेंडू इथे पाहायला मिळाला. अगदी धारातीर्थी पडला हा फलंदाज. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. वेगाने आला होता चेंडू, बॅकफुटला आले, बॅकलेफ्टला खाली ठेवलं, परंतु चेंडू देखील खाली राहिला. काही अंशी असं एकंदरीत भासलं होतं की अवघड जागी जाऊन लागलाय की काय. थोडासा काळ सोसल्यानंतर पुन्हा एकदा बॅटर सज्ज होत असताना पाहायला मिळतं. 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत, लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. लोअर फुल टोल वसूल केलाय, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय हा षटकार. षटकार येत असताना ऍक्शन रिप्ले. गुडघा जमिनीला टेकला, आधार घेतला आणि स्लॉक स्वीप करत असताना हा षटकार इथे येत असताना पाहायला मिळालाय. या आधीचा सामना जवळपास 1 ते 1.5 तास चालला. 5 षटकांची मॅच होती, परंतु सेकंड इनिंग संपायचं नाव घेत नव्हते. एक चांगला सामना नुकताच संपला, चित्तथरारक लढत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु या वेळेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. फलंदाज बाद. खेळाडू क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद होतोय इथे. लेग बी 4 विकेट. फलंदाज बाद होत असताना एक्झॅक्टली इथे पंचांनी करेक्ट अँगल मध्ये नव्हते, परंतु मी कौतुक करेन पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये गेलेले राजेश पाटील यांचं मी कौतुक करेन. कारण 3 अँगलने पाहिलं गेलं की एक्झॅक्टली फलंदाज बाद आहे की नाही हा निर्णय यथायोग्य होता. पंचांच्या भूमिकेमध्ये राजेजी पाटील यांना आपण पाहिलं, त्यांनी हा निर्णय यथायोग्य दिलाय. 26 धावा धापलकावरती 2 फलंदाज बाद झाल्यात, रन्स आल्यात, जमेची बाब आहे, परंतु विकेट गेल्यात ही चिंतेची बाब आहे.
रन्स येत आहेत, धावा आपण गोळा करता आहात, परंतु अगदी त्याच वेळेला विकेट देखील गमावल्यात. एक कॅल्क्युलेशन आपण केलं होतं पहिल्या 2 बॉलवरती. आपण जर का पाहिलं ना कांचनजी पालकर सर, की पहिल्या 2 चेंडूवरती ज्या वेळेला 4 धावा आल्या त्यावेळेला आपण विचार केला होता की 48 बनू शकतात. 26 आल्यात. 13च्या धावगतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. रणनीती स्पष्ट या संघाची. क्षणाक्षणाला ज्या वेळेला आपल्याला मोठे स्ट्रोक खेळण्याची संधी मिळेल आपण मोठे स्ट्रोक खेळायचे, सिंगल डबल कन्वर्ट करायचे, रन्स गोळा करण्याचा प्रयत्न करायचे. 26 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद. मोठे स्ट्रोक अजूनही खेळण्याचा प्रयत्न राहील. या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती साईनाथ भगतला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला देखील खोलात टाकलाय. स्विच करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतं. राहुल शेळकेला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती आहेत. त्याने एकंदरीत आपण पाहतोय चेंडू फेस केलेत. 3 बॉल फेस केलेत. 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली आहे. रन्स इथे प्राप्त होत असताना पुनश्च 2 धावा. क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही बॉल पर्यंत आणि त्याचा फायदा इथे उचलला जातोय कारण पळून 2 धावा इथे पळून पूर्ण करण्यात आल्या. 28 धावा फलकावरती आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम मिळाला आणि अक्षरशः एक चांगला स्ट्रोक इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला. रन्स हव्यात यासाठी जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आणि शर्तीचे प्रयत्न करत असताना या खेळाडूंना आपण पाहतोय 4 बॉल 7 वरती राहुल बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 28-2. साईनाथचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. द्वारकानाजी आतमध्ये पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचेही डिसिजनच्या बाबतीमध्ये त्यांच्याही एक चांगले निर्णय सातत्यपूर्ण आपण पाहिले आलेले आहेत. चांगल्या दर्जाचं कामकाज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने ते करत असताना आपण पाहत आहोत. 29-2. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना साईनाथ भगत यावेळेला देखील इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला. वेगाने टाकला गेलेला हा बॉल खोलामध्ये फुलर लेनचा आणि डेथ ओव्हरच्या सुरुवात झाली आणि एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. एकोणतीस धावा फलकावरती 2 फलंदाज बाद. यावेळेला हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी साईनाथ भगत मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऍक्शन रिप्ले पहा. फॉलो केलं बॅटरला आणि थेट चेंडू शरीराच्या जवळून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. कोणती संधी द्यायची नाहीये, रूम द्यायचा नाहीये. अँगल बनवत असताना गोलंदाजी होतीये. कोण बदलतायत, दृष्टिकोन तेच ठेवलेत. डॉट बॉल इथे हाताळायचे. पुढचा बॉल फटका ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जरुरी येतो. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट करण्यात आले. 2 धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 31 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स येऊ लागल्यात, धावा येऊ लागल्यात. जी धावसंख्या हवी होती ती इथे गाठण्याचा प्रयत्न केलाय. 10.94 जे करंट रन रेटने रन्स येत आहेत. तर या धावगतीने धावा आल्या तर 43 बनतात आणि ती देखील एक सन्मानजनक धावसंख्या राहू शकते. पुढचा बॉल गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबल होतोय. 1 मिळाले. दुहेरीचा प्रयत्न. फेका फेक, आवाज, चर्चा, आरोळ्या सारं काही मैदानाच्या आतमधून पाहायला मिळालं. रन्स कंप्लीट केल्यात त्या 2. 33 धावा फलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद. बारक्या शेळकेची विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. भाऊशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
33 धावा धावलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. शेवटचं षटक या पूर्वार्धातील. 8 बॉल 11 वरती अद्याप बॅटिंग करतोय राहुल. बारक्या स्ट्रायकरांवरती पाहायला मिळेल. बारक्या शेळकीला आपण पाहतो स्ट्रायकरांवरती. शेवटचं षटक आहे पूर्वार्धातील. मोठे स्ट्रोक इथेही पाहायला मिळणार. रणनीतीबद्ध कामकाज करणाऱ्या संघाच्या विरोधात मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असेल. गोलंदाजाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. संदेशचा पहिला बॉल खाली राहिला. चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताला जरूर रूम दिला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. लेंथ मध्ये परिवर्तन केलं. पहिला बॉल एक हाफ ट्रॅकर आणि गुडलेन स्पॉट वरती ठेवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. 33 धावा धावलकावरती. 2 फलंदाज बाद. 33ला 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 33 धावा धावलकावरती आहे. संदेश उजव्या यष्टीच्या बाहेर. बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक 3 बारक्या शेळकी बाद. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज येऊ द्या. कॅश प्राइज जमा होऊ द्यात. चला अनाउन्समेंट झाली आहे. पैसेही जमा व्हायला हवेत कारण चला स्क्रीनशॉट येईल जीपेचा. तोही 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून दाखवण्यात येईल. 33ला 3. 33ला 3 आपण पाहत आहोत. तिसरा फलंदाज बाद झालाय. बारक्या बाद होत असताना पाहायला मिळालाय. संदेश पाटील. पुढचा चेंडू फटका फासला. आणखीन एक चेंडू. मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज क्रमांक इथे बाद होतो. या षटकातील दुसरा संघाला दिलाय. हा चौथा धक्का. 4 टू बॅक विकेट्स इथे प्राप्त केल्यात. चांगल्या धावगतीने संघ पुढे चालू होता परंतु या षटकामध्ये लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. कांचनजी पालकर सर या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळालंय. विकेट हॅट्रिक अद्याप पाहायला मिळालेली नाहीये. पहिल्या रजनीमध्ये ती पाहायला मिळते की काय. जाता जाता तोही आनंद घेता येतोय की काय ही याची चर्चा होऊ लागली आहे. कारण लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. संदेश पाटील कमालीची प्रतिभा आहे त्याच्याकडे. 3 बॉल त्याने हाताळले. धाबा अद्याप खर्च केलेली नाहीये. 2 विकेट प्राप्त केल्यात आणि हॅट्रिकच्या बॉलवरती असेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो असेल. इथे हॅट्रिक संपादन करेल का याची चर्चा होऊ लागली आहे. 33ला 4. 33 धावा धावलकावरती आहे. 4 फलंदाज बाद. तेहतीसला 4. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना हॅट्रिकचा बॉल इथे. शेवटचा चेंडू अर्थात या षटकातील चेंडू क्रमांक 4. या बॉलवरती कॅच येते की काय असं वाटू लागलं होतं. हॅट्रिक पाहायला मिळते की काय परंतु हातातोंडाशी आलेला घास जणू काही हिसकावून घ्यावा ना त्या रीतीने झेल निसटला. ऍक्शन रिप्ले पहा. हातामध्ये चेंडू आला फील्ड करत असताना परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल हातामधून निसटलाय. रन्स आली आहे ती एक. एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या 34. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. अद्याप 2 बॉलचा खेळ शेष आहे. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शेष राहील. मोठे स्ट्रोक यायला हव्यात. बॅटर्स राहुल. लोअर फुल टोस. लांब लचक आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. चाळीस धावा धावफलकावरती. 40ला 4. DRS कॉल. वेस्ट साइड पाहिली जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी कदाचित मला असं वाटतं ना राहुल शेळकेने हा बॉल पुन्हा पाहिला ना तर तोही म्हणेल की मी का रिव्ह्यू घेतला होता.
कारण बॅटचा फ्लो जो होता ना तो गुडघ्यापर्यंतच होता आणि तिथून त्याने तो षटकार ठोकला होता. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून आला. 40 धावा धावफलकावरती आहे. 40ला 4. शेवटचा चेंडू पूर्वार्धातील, शेवटची मॅच पूर्वार्धातील खेळ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना रन्स आल्यात पाली टीमसाठी. खोला टाकलेला बॉल, एक सिंगल इथे अवेलेबल आहे. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? नाही. अर्थात 41 बनल्यात. 42चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 42 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये. आजच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी समालोचन करून स्पर्धेमध्ये रंगत निर्माण केली. महाराष्ट्र तर खऱ्या अर्थानं एकत्र येणं ही सुरुवात, सोबत राहणं ही प्रगती आणि स्वागत करणं ही संस्कृती. ती संस्कृती केली जाईल. महागुरु गडगे सर या क्रिकेटच्या क्षेत्रामधला एक हुकमाचा एक का महागुरु आणि खऱ्या अर्थानं आपल्या अमोघ वाणीतून तमाम रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा एक अवलिया आदरणीय महागुरु गडगे सरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं करते सरते सर्व सतीजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलंय. चला जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. चोवीस बॉल आणि 42 धावांची गरज. प्रणय एन काव्या 11 तिरंगा शिवकर वर्सेस BC पाटील जय बापदेव पाली संघ. दुसऱ्या फेरीत त्याला दुसरा सामना. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे संघानं तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि इथे मात्र आजचा या रजनीमधला अंतिम सामना. चला फलंदाज मैदानाकडे रवाना व्हा आपण. चला बॅट्समन चला आपण. वेळ का चाललाय 42. चला सामना सुरू करा लगेच मित्रांनो. आजच्या रजनीमधला उत्तरार्ध शेवटचा.
लेट्स प्ले. 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. या प्रकारचा धावांचा पाठला कसा राहील, गोलंदाजीच्या मार्गवर गोलंदाज कशी गोलंदाजी करेल. कल्पेश शेळके तर स्ट्रायकर मात्र प्रेम गायकवाड. भाऊशेठ पाटील प्रत्येक षटकासाठी या षटकामध्ये 500 रुपयाची बक्षीस दोघांनाही. पहिलाच बॉल दिशा दिली आहे. असे 2-4 प्रेक्षक असले की शिट्ट्यांचा आवाज येईल ना, त्याला फुल मज्जा आणेल. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार प्रेम गायकवाडच्या बॅटमधून. कल्पेश शेळके पुन्हा एकदा सज्ज. धावांचा पाठला करायचा 42 आणि पहिल्याच बॉलवर प्रेम गायकवाडनं मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. आणखीन एक कमालीचा फटका. कव्हर ड्राईव्ह मधून मात्र या फटक्याला लिफ्ट केला, पिक केला आणि कव्हरच्या मधून लागोपाठचा ठोकला. हा दुसरा चौकार. चला लगेच टीम मिटिंग नको आपण प्लीज, कारण 2च बॉल टाकून झालेत. टीम मिटिंग नको, टीम मिटिंग नका घेऊ आपण. लागोपाठच्या 2 चेंडू मात्र लगातार 2 चौकार. मिस्टर प्रेम काय अफलातून कामगिरी राहिली आहे. आकाश पवार ज्या वेळेला 1 रन घेतले ना मागच्या सामन्यात, तेव्हाही सांगितलं होतं क्रिकेटचा क्लास. ज्या वेळेला सुंदर खेळतोय संदीप पाटील, त्याला साथ दिली आणि संदीप पाटील बाद झाल्यावर जे प्रहार केले ना लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार, ही क्रिकेटची प्रगल्भता तुम्हाला अवगत असायला हवी. आणखीन एक चांगला चेंडू. चेंडू भरता वेगानं चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पाठी भावेश मात्र धावतोय, अडवतोय, उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावा, 3 धावा. आवरा रे आवरा. इथे मात्र 3 धावा एकच आवरली आणि या पहिल्या 3 चेंडूवर धावा तब्बल आल्या त्या 11. तर कनिका भाऊ पाटील यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. क्या बात, क्या बात, क्या बात. याला पण आत घ्या. क्या बात. अतिशय उत्तम दर्जाचा हा फटका राहिला आहे आणि इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून काय लाजवाब दाखवला इथं चौकार. धावांचा पाठला कसा करायचा ना, हे मात्र पहाटेच्या वेळेला दाखवतोय शिवकर संघ. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर तिसरा 3 धावा, नंतर मात्र लगेचच चौकार. उत्तम दर्जाची फलंदाजी. सलामीची जोडी प्रभावी कामगिरी जरूर राहिल्या शिवकर संघासाठी. प्रणय अँड काव्या 11. तिरंगा शिवकर संघाचे हे 2 सलामीर आपल्या परीनं धावांना आकार देताना पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल होईल. कदाचित स्लिप झाला थोडासा संदीप पाटील, पण त्यानंतर मात्र 1 रन कंप्लीट केली. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. प्रत्येक चेंडूवर चांगली धाव, धाबरकर धावा लागतात 16. कल्पेश शेळके. कल्पेश शेळकेच्या प्रत्येक चेंडूवर प्रहार झालाय. सगळ्यात जमेची बाब काय राहिली गडगे सर, तर प्रत्येक बॉलला त्याने कनेक्ट केला. क्रिकेटमध्ये बॉलला कनेक्ट करणं ही सगळ्यात मोठी जमेची बाब असते. ज्या वेळेला डॉट बॉल टाकले जात आहेत ना, त्यावेळेला मात्र गोलंदाज प्रभावी कामगिरी करतो. परंतु भलेही रन नाही आली, जर तुम्ही कनेक्ट केलं ना तर मात्र
तुम्हाला त्या धाबांचा पाठलाग थोडा सोपा जातो. मागच्या सामन्याची ॲक्शन रिप्लाय सामना पाली संघ आणि भिंगार संघाच्या विरोधात खेळताना 18 बॉलमध्ये 26 धावा भिंगार संघाला हव्या होत्या. आता मात्र पाली संघाच्या विरोधात खेळताना शिवकर संघाला 18 बॉलमध्ये तेवढ्याच पाहिजेत 26. चला सामना सुरू करा. इच्छा असेल तर चालू करा प्लीज. 18 बॉल 26 धावांची गरज. गोलंदाजाच्या मार्कर गोलंदाज मात्र राहुल. जोरदार अपिलामध्ये उत्साह जरूर राहिलाय, परंतु मात्र इथे फक्त एकटक पाहायला जातं, न्याहायला जातं. सामना सुरू करायचं. तुम्ही पंचांवर तुम्ही दडपण नका टाकू प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील, त्याच्यामुळे तुम्हाला इथे मात्र सामना सुरू करायचा आहे. पंचांचा निर्णय राहिला आहे अंतिम, त्याच्यामुळे हा बॉल मात्र राहिला निर्धाव. इथून सामना बनेल. अशा प्रकारचे सामना बनवण्यामध्ये पाली संघ मात्रभर जरूर राहिलाय. मागचा सामनाही 18-26 त्यांनी बनवला. 12-18 मध्ये एक नो बॉल पडून 5 धावा गेल्यानंतर 12-13 वाचवल्या आणि तिथून आत्ता ही असाच सामना. पहिलाच बॉल मात्र इथे प्रेशर क्रिएट करतोय. पहिला बॉल डॉट टाकला संदीप पाटीलला. जोरदार अपील जरूर झाली, परंतु अपील मात्र फेटाळली पंचांनी. राहुल शेळके याचा हा बॉल्स मात्र टोलवलाय. रिस्की रन. प्रेम गायकवाड भरदा वेगानं धावला. सिंगल रनमध्ये कन्वर्ट झाला. चांगला फटका राहिला. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण जवळून न्याहाळलं. अशा प्रकारच्या चांगला चेंडूवर चांगला प्रहार राहिला तो म्हणजे संदीप पाटीलचा. या 2 धावा आल्या. 2 धाव्यानं 18 धावा बोर्डवर लागल्या आणि अजूनही 16 चेंडू आणि 24 धावांची गरज. 16 चेंडू 24 धावा. कदाचित एक आले तर मागच्या सामन्याचं इक्वेशन सेम राहिलं असतं, परंतु काय सेम राहील, रिझल्ट सेम राहील की बदलेल. आणखीन एक चांगला फटका. नीट कनेक्ट नाही झाला जरूर, पण धावा मात्र देऊन जाईल 1 आणि 1 गरज आता मात्र 15 बॉल्स आणि 23 धावांची. 15 बॉल 23 धावा. मागच्या सामन्याने सांगितलं की खऱ्या अर्थात ताकद राहिली पाली संघाची गोलंदाजी आणि त्याच सगळ्या शेळके बंधूने मात्र तो सामनाही वाचवला. कल्पेश, राहुल, परेश, बिकले, विशाल या मंडळीनं मात्र त्या सामन्याला कलाटणी दिली. पण इथे संदीप पाटील आणि प्रेम गायकवाड या मंडळीनं आपल्या संघासाठी उत्तम सलामी आणि तीही मोठ्या धावसंख्येची भागीदारी, हे गणित आजकाल अतिशय उत्तमरित्या हाताळलं आहे. ही भागीदारी फोडली जाईल का की प्रेम गायकवाड आणि संदीप पाटील आपल्या परीने सर्वोत्तम खेळ करतील. राहुल शेळके पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर 3 बॉल्समध्ये 3 धावा बहाल केलेत. हा फटका पा, या बॉल्सला मात्र दाखवला आसमान. पैसे द्यायचेत का? अय शिवकर, पैसे द्यायचेत का? हे 1000 ज्या फटका लगावला ना प्रेमनं
त्यासाठी तब्बल भाऊशेठ कनिका भाऊशेठ पाटील याच्याकडून 1000ची बक्षीस. चला सकाळी मोजू पैसे. इथे मात्र 1000ची बक्षीस मिळवतं प्रेम गायकवाड. आणखीन एक तडाखा फटका फसलाय. फसलेला फटका मात्र इथे चूक केली जातीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बारक्या शेळकेकडून भल्ली मोठी चूक. प्रेम गायकवाडचा साधा सोपा झेल वेल जेच त्यानं केला होता जरूर, परंतु मात्र चेंडू विसावला नाही हातामध्ये. तो जाऊन चेंडू लँड झाला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन 6 धावा. या मोठ्या फटक्यानं मात्र 2 मोठे फटके दाखवले आणि सामन्याला मात्र कलाटणी आली. काय सुरेख फटकेबाजी, काय सुरेख फटकेबाजी. 2 षटकार राहुल शेळकेनं दाखवलेत. आता मात्र 13 बॉल्स आणि 11 धावांची गरज. क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. कव्हर पॉइंटला फील्ड केलं जाईल. तत्वरी मात्र 1 रन. टॅलेंटेड क्रिकेट. उगाच नाही शाबासकी दिली जाईल कोणाला, कारण मी नेहमी सांगतो सर, सन्मान हा माणसाचा कधीच होत नाही. सन्मान त्याच्या कर्तृत्वाचा होतो. ते कर्तृत्व सिद्ध करणार हा प्रेम गायकवाड. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धाबळकर धाबा लागल्या. त्या तब्बल 32 धाबा जिंकण्यासाठी 12 बॉल्स आणि 10 धावांची गरज. सुरेश ढवळे, सूरज ढवळे यांच्याकडून 1000चे बक्षीस पेटीएम. प्रेम गायकवाड पेटीएम चेक करा लगेच. प्रेम गायकवाड तुम्ही. परंतु आज मात्र ATM खुला केलाय या त्यांच्या दर्दी प्रेक्षकांनी इकडे ठेवायला, आणि त्याचबरोबर पैशाचा ATM मशीन घेऊन इकडे आलाय. षटकारासाठी कनिका भाऊशेठ यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि मॅच फिनिश केली तर 2000. उद्या दुटीवर परेश प्रेम काही गरज नाही. आज ATM खुला झालाय. 12 बॉल्स 10 धावांचं गणित हा सामना सोपा बनवलाय प्रेम गायकवाडनं. चला उशीर नका लावू प्लीज. आज खूपच डिले आणि डिले चाललाय. हां आपलीच पोरं आहेत. परेश शेळके गोलंदाजीच्या मार्कवर. 12 बॉल्स 10 धावांची गरज. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. टॅपिंग विकेट पाहिली. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल प्रेम गायकवाडच्या बॅटमधून. आणि इथे 11-9. 11 बॉल्स 9 धावा. 11 बॉल्स आणि 9 धावांची गरज उरली आहे. 2 मोठ्या फटकारानं प्रेम गायकवाडनं मात्र कमालीचं प्रेशर हँडल केलं. 2 षटकार दाखवले आणि सामन्याला खुला केला. परेश शेळके. फटका तर मात्र सजवला आणि सामन्याला मात्र एकतर्फी करण्याचं काम संदीप पाटील करतोय. आपल्या सासुरवाडीमध्ये काय खेळतोय जावई. जावई मात्र मानसनं धावा इथे 20-25 काढले असतील चालून चालून. मानस सांभाळा रे. 20-25 धावा त्यांनी काढल्या. काय कमालीचा खेळ राहिलाय. संदीप पाटील ग्रेट इनिंग सजू जातीये. पाल्याच्या तोफखान्यात सुद्धा प्रत्युत्तर दिले जात आहेत. आणि अखेरकार विजयावर शिक्कामोर्तब झाला आणि मानसच्या जाचामधून आम्हीही वाचलो. विजयी होत आहेत तो म्हणजेच प्रणय अयन काव्या 11 तिरंगा शिवकर. संदीप पाटीलला 1000 आणि प्रेम गायकवाडला 1000. कनिका भाऊ पाटील यांच्याकडून
लाईनअप करा दोन्ही संघांना. त्यात सूरज ढवळे यांच्याकडून सुद्धा प्रेम गायकवाडला पेटीएमच्या रूपानं 1000ची बक्षीस मिळते. त्यांचे 12th मॅनला पैसे आलेत, लक्षात घ्या, त्यांचं विशेष कौतुक. चला या सामन्यात सामनावीर प्रेम गायकवाड. या आपण प्रेम पाली संघ लाईनअप करा प्लीज.